श्री स्वामी समर्थ. ही कथा अखंड सावधानता आणि आंतरिक प्रकाशाची आहे. ही कथा आपल्याला शिकवते की गुरु केवळ बाहेर नसतात, तर ते शिष्याला स्वतःच्या आत डोकवायला कसं भाग पाडतात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट अरण्यात महर्षी वेदशरण यांचा आश्रम होता. त्या आश्रमात अनेक राजकुमार आणि विद्वान पुरुष शिक्षण घेत होते. पण तिथे सत्यकाम नावाचा एक अतिशय गरीब पण जिज्ञासू मुलगा आला. त्याच्याकडे द्यायला गुरुदक्षिणा नव्हती, पण डोळ्यात ज्ञानाची अथांग तहान होती. सत्यकाम गुरूंपाशी गेला आणि त्याने लोटांगण घातले. गुरुदेव म्हणाले, बाळा तुला काय हवे? सत्यकाम म्हणाला, गुरुदेव मला सत्य जाणायचे आहे. गुरु हसले आणि म्हणाले, सत्य शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवावे लागते. जर तुला ते अनुभवायचे असेल तर तुला पुढील काही वर्षे माझ्या आश्रमातील 100 गायी घेऊन जंगलात जावे लागेल. जोपर्यंत या 100 गायींच्या 1000 गायी होत नाहीत, तोपर्यंत तू आश्रमात परतायचे नाहीस आणि कोणाशीही बोलायचे नाही. इतर शिष्यांना वाटले, हे तर गुराख्याचे काम आहे, यात ज्ञान कुठे आहे? पण सत्यकामाने एकही शब्द न उच्चारता 100 गायी घेतल्या आणि तो खोल जंगलात निघून गेला. सत्यकाम जंगलात एकटाच होता. त्याच्याकडे ना पुस्तके होती, ना कोणी मित्र, फक्त तो, त्या गायी आणि अथांग निसर्ग. सुरुवातीला त्याला एकटे वाटले, भीती वाटली, पण हळूहळू त्याला निसर्गातील संगीत ऐकू येऊ लागले. त्याने पाहिले की ही झाडे कशी शांत राहून फळे देतात. त्याने पाहिले की नदी कशी सतत वाहत राहून सागराला मिळते. त्याने गायीच्या डोळ्यातील निरागसता पाहिली. जसजसा काळ उलटला तसतसा सत्यकाम मौन झाला. त्याचे मन शांत झाले. तो इतका एकाग्र झाला की त्याला झाडांची सळसळ आणि पक्ष्यांचे आवाजही काहीतरी संदेश देत आहेत असे वाटू लागले. अनेक वर्षे उलटली. एके दिवशी सत्यकामाला एका बैलाने आवाज दिला. बैल म्हणाला, सत्यकामा, आता आमच्या 1000 गायी झाल्या आहेत. आता तू गुरूंना भेटायला जाऊ शकतोस. परतीच्या प्रवासात सत्यकामाला अग्नीने, हंसाने आणि एका जलचर पक्षाने ज्ञानाचे एक एक पैलू सांगितले. कोणी त्याला दिशांचे ज्ञान दिले, कोणी प्रकाशाचे, तर कोणी प्राणाचे. पण गंमत अशी होती की हे ज्ञान त्याला पुस्तकातून मिळाले नव्हते, तर त्याच्या शुद्ध झालेल्या अंतर्मनातून ते स्फुरत होते. जेव्हा सत्यकाम आश्रमाच्या वेशीवर पोहोचला, तेव्हा लांबूनच महर्षी वेदशरण यांनी त्याला पाहिले. सत्यकाम आता पूर्वीचा गरीब मुलगा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्याचे चालणे सिंहासारखे डौलदार होते आणि त्याच्या डोळ्यात शांततेचा महासागर होता. बाकीचे शिष्य जे 12 वर्षे वेदांचे पाठांतर करत होते, सत्यकामाला पाहून थक्क झाले. गुरुदेव उठले आणि त्यांनी सत्यकामाला मिठी मारली. गुरु म्हणाले, सत्यकामा, तुला आता कोणत्याही उपदेशाची गरज नाही. तुझे मुखमंडल एखाद्या ब्रह्मज्ञानी माणसासारखे चमकत आहे. तू इतकी वर्षे काय केलेस? सत्यकाम नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मी फक्त आपल्या आज्ञेनुसार गायींची सेवा केली. पण त्या सेवेच्या आणि मौनाच्या काळात मला समजले की सत्य माझ्या बाहेर नाही, तर माझ्या आतच आहे. तुम्ही मला जंगलात एकटे पाठवले, कारण मला स्वतःची ओळख करून द्यायची होती. गुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले, पुस्तकी ज्ञान कोणालाही मिळते, पण जे ज्ञान अनुभवातून येते तेच माणसाला मुक्त करते. तू अहंकार सोडून निसर्गाशी एकरूप झालास, म्हणूनच निसर्गच तुझा गुरु बनला. आजच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःला विसरलो आहोत.
ही कथा आपल्याला कधीतरी शांत बसून स्वतःचा शोध घेणे आवश्यक आहे हेच शिकवते. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत उच्च विचार मनात टिकत नाहीत. गुरु तुम्हाला रास्ता दाखवू शकतात, पण चालावे तुम्हालाच लागते. ही कथा आवडल्यास चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.